नमस्कार मित्रांनो, अंकिता प्रभू वालालकर ही सध्या आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहे. या सीझनमध्ये ती प्रचंड लोकप्रिय होत आहे. ती चांगला सीझन गाजवत आहे. चला तर आज या व्हिडिओमध्ये पाहूया अंकिता प्रभू वालावकर हिची खरी जीवन कहाणी. अंकिता ही या सीझनमधील पहिली कॅप्टन बनली आहे. अंकिता नेमकी कोण आहे, तिच्या आयुष्यामधील सर्व घडामोडी व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. अंकिता प्रभू हिचा जन्म 14 जानेवारी 1993ला देवबाग येथे झाला. देवबाग, मालवण येथे झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अंकिताचे बालपण गेले. लहानपणी घरच्यांच्या धाकामुळे अंकिता अभ्यास करत असायची. घरच्यांनी लावलेल्या शिस्तीला ती कधी कधी कंटाळून देखील जायची. तिचे शिक्षण इंजिनिअरिंग पूर्ण झाले आहे. अंकिता प्रभू ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज टाकत असते. तसेच ती एक इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर देखील आहे. तिच्या वडिलांचे नाव आहे प्रभू वालावलकर. तिला 2 बहिणी देखील आहेत. बहिणींचे नाव आहे प्राजक्ता वालावलकर आणि ऋतुजा वालावलकर. सध्या अंकिता आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहे. तिची कुल संपत्ती ही कोणालाही माहिती नाही, परंतु 2 करोड आहे असं म्हटलं जातं. पिंजऱ्यात असणाऱ्या पोपटासारखे अंकिताला तिचं आयुष्य वाटायचं. परंतु अंकिता अभ्यासामध्ये खूपच हुशार होती. वर्गात तिचा पहिला नंबर देखील यायचा. अंकिता प्रभू ही लहानपणापासून हुशार असल्यामुळे सर्वांनाच तिचे कौतुक होते. अंकिता प्रभूची एक प्रेम कहाणी देखील आहे. अगदी 16व्या वर्षीच तिला एका मुलावर प्रेम झाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अंकिता एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली. तो मुलगा तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठा होता आणि अंकिता मात्र अगदी 16 वर्षाची. दोघांच्या वयामध्ये खूपच मोठा फरक होता. मात्र अंकिता प्रभू ही त्या मुलाच्या प्रेमामध्ये वेडी झाली होती. तिला तो खूपच आवडायचा. यानंतर काही काळ त्यांच्यामध्ये चांगले प्रेम संबंध राहिले. त्यामुळे नंतर अंकिताने पुढचा विचार करून हा माझ्याशी लग्न करेल या हेतूने त्याच्यासोबत पळून गेली. खूप लहान वय होतं. त्या वयामध्ये कोणता निर्णय बरोबर असेल किंवा चुकीचा ही समजही तिला नव्हती. परंतु आपला निर्णय बरोबरच आहे असं तिला वाटत होतं. त्या मुलाच्या घरी अंकिता राहायला गेली. जवळपास 1.5 वर्ष तिथे राहिली. परंतु हळूहळू तिला एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले. तो सतत तिच्यासोबत भांडत असायचा. कधीकधी मारहाण देखील करायचा. तो तिला खूप मारायचा. अंकिता प्रभू परंतु एक गोष्ट तिच्यामध्ये महत्त्वाची ठरली. अंकिताची सासू, त्या मुलाची आई चांगल्या स्वभावाची मिळाली. तिने अंकिताला तिचं पुढील शिक्षण चालू ठेवण्यास आग्रह धरला. तू फक्त सध्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर, बाकी काही गोष्टीकडे लक्ष देऊ नको, अशी प्रेमाची समजसुद्धा दिली. त्यांनी लग्न केलेलं नव्हते. ते रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यामुळे अंकिताने तिचे पुढील शिक्षण चालू ठेवले. काही काळानंतर त्यांच्यामध्ये खूपच वादविवाद होऊ लागले. तिनं परत तिच्या स्वतःच्या घरी आईवडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. अंकिताच्या आईवडिलांनीही मोठ्या मनाने तिला परत स्वीकारले. तुझी चूक तुला समजली असेल तर त्यातून शिकून पुढे काहीतरी चांगलं कर असं तिला सांगितलं. चुकीच्या माणसावरती प्रेम केल्याने काय होतं हे अंकिताला चांगलंच समजलं होतं. मित्रांनो, प्रेम करणं चुकीचं नाही, परंतु चुकीच्या माणसासोबत प्रेम करू नका. तो धोकादायक ठरू शकतं. प्रेम आणि आकर्षण यातला फरक पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आज ती तरुण पिढीला सांगत असते. हे समजण्यापेक्षा भलतेच उद्योग चालू आहेत. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थ भावनेतून जीव लावणे असं ती नेहमीच तिच्या चाहत्यांना सांगत असते. आज अंकिताचे इंस्टाग्राम, यूट्यूबवरती लाखो चाहते आहेत. कोकणहट गर्ल या नावाने तिचे यूट्यूब चॅनल देखील आहे. कोकणातील सौंदर्य, तेथील नैसर्गिक वातावरण हे ती तिच्या व्हिडिओमधून तिच्या चाहत्यांना नेहमीच दाखवत असते. कोकण म्हणलं की आपल्याला आठवतो तो समुद्र किनारा आणि तेच अंकिता तिच्या चाहत्यांना नेहमीच दाखवत राहत असते. सध्या अंकिता ही अनमॅरिड आहे. तिने लग्न केलं नाही. ती तिच्या करिअरवर फोकस करत आहे. बिग बॉस मराठीमध्ये देखील सुरुवातीपासून ती चांगलाच डोक्याने गेम खेळत आहे. तुम्हाला अंकिता प्रभू हिची ही खरी जीवन कहाणी कशी वाटली? बिग बॉस मराठीमध्ये तुम्ही अंकिताला सपोर्ट करत आहात का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा. धन्यवाद.